पुण्यातल्या कोंढव्यामध्ये 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आलाय। कुरिअर बॉय असल्याचं सांगत अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसली। केमिकल स्प्रे फवारून महिलेला बेशुद्ध करत तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय। महिलेच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत मी पुन्हा येईन असा संदेश या आरोपीने दिलाय। कोंढवा पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आलेला आहे। सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले। घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती, फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते। त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे, ज्यामध्ये आरोपीने लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल। आमची जवळपास 10 पथकं आरोपीच्या मागावरती आहे। निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडू। सीसीटीव्ही तपासला होता। अगदी बरोबर आहे। त्या सोसायटीचे एंट्री एक्झिटचे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगाने चालू आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पुण्यामधील महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललेला आहे। आता ही कोंढव्यामधील घटना अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आलाय। पोलिसांच्या हाती आतापर्यंत काय काय लागलेलं आहे? प्राची, महिला सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नसतात असं नेहमी ओरड होते। मग तसं अनेकदा समोर आलं। मी बोबदेव गँगरेपची घटना त्यातनं आपण समोर आलेली। त्यानंतर महिला घरातही सुरक्षित नाहीत, हेच या घटनेतनं दुर्दैवाने समोर येताना दिसते। कारण या महिलेच्या घरात घुसून, हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये घुसून ह्या नराधमाने कृत्य केलेलं आहे। तुमचं कुरिअर आले, कुरिअर द्यायचं म्हणून घरात घुसला, तुमचं पेन घेऊन या सही करायची असं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी स्प्रे मारला। पेपर स्प्रे काय असेल ते समोर येईलच तपासात। आणि नंतर हे दुष्कृत्य केलं। तेवढं करून तो थांबला नाही, तर त्याने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन अशा प्रकारचा टेक्स्ट लिहिला आणि तिला धमकी दिली, जर तू पोलिसांना सांगितलं तर हा फोटो माझ्याकडे आहे, मी व्हायरल करेल। मग हा कुठल्या लेवलचं, मग ही विकृती नाही, विकृतीच्या पलीकडचा हा सगळा आरोपी दिसतो आणि त्यांनी रेखी करून हे कृत्य केलंय की काय हे आता तपासात समोर येईलच। पण त्याच्या एकूण ह्या सगळ्या गुन्ह्याच्या पॅटर्नवरनं तो निश्चितच तिच्या पाळत ठेवून होता, तिच्या मागावर होता। त्याने बरोबर वेळ निवडली, कारण ती आणि भाऊ तिथे राहतात। ती खाजगी कंपनीत कल्याणनगरला नोकरी करते ही महिला, आणि ते घरी एकटी असताना त्यांनी या सगळा डाव साधलेला आणि हे कृत्य केलेलं आहे। ती महिला आता सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत, थोडीफार सावरते। पण या कृत्यामुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरून गेले। कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतच हा दुसऱ्यांदा प्रकार, पहिला तर बोबदेव घाटातला गँगरेप, त्यानंतर हे। त्यामुळे पोलीस करतात काय, सीसीटीव्हीमध्ये सगळं समोर आलंय। आरोपी शोधण्यासाठी 10 पथकं रवाना झालेली आहेत, पण हिंमत कुठपर्यंत आरोपीची, हा विकृतच्या पलीकडचा आरोपी दिसतोय। त्यामुळे हे सगळं तपासात सगळं समोर येईलच। पण या नक्कीच चंद्रकांत, पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर या आरोपीला बेड्या ठोकल्या जातील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।